महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलमध्ये अशोक खरात याचा सगळ्यात मोठा खुलासा, तर राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ त्याने उडवून दिली आहे. कोणकोणत्या नेत्यांची नावं थेट समोर आली आहेत मित्रांनो? कोण ते नेते आहेत जे अमावस्याला जे अशोक खरातच्या बंगल्यावरती जायचे, जे नेते स्वतःचं भविष्य बघायला बंगल्यावरती जायचे, जे नेते आपल्या निवडणुकीच्या पूर्वी फॉर्म भरण्यासाठी त्याच्या बंगल्यावरती जाऊन पुन्हा फॉर्म भरायचे, अशा सगळ्यांनाच अशोक खरातने फसवल्याची सगळ्यात मोठी बाब समोर आल्याच्या नंतर नेत्यांची नावं आता उघड होण्यास सुरुवात झाली आहे. कोण कोण नेते आहेत, राज्य सरकारमधील कोण मंत्री आहेत, आमदार आहेत, सरकार कोसळण्यासाठी हा खरात मदत करतोय का? नेमकी काय आहे बातमी? जाणून घेऊया सगळ्यांच्या महत्वाची बातमी, महाराष्ट्राच्या हिताची. भोंदूबाबा अशोक खरात याने अधिकारी महिला असतील, सर्वसामान्य घरातील महिला असतील, तरुणी असतील, यांना सोडलं नाही. त्याच्या जादुई मंत्राने प्रत्येकावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापाची लाट उसळून आली. याला आता सोडू नका, कठोरातली कठोरात शिक्षा द्या, अशा सगळीकडून मागण्या होऊ लागल्या. आणि मित्रांनो, मध्येच सुरुवात झाली याचे राजकीय नेत्यांशी लागेबंद आहेत. काही राजकीय नेते त्याचे शिष्य आहेत, तर काही राजकीय नेते त्याच्याकडे भविष्य बघायला जायचे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये हजारो लाखो रुपये ओतून त्याच्याशी आर्थिक व्यवहार करणारे काही राजकीय पक्षातील नेते असल्यामुळे आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांची आणि अशोक खरातची प्रकरणं आता हळूहळू समोर यायला लागली आहेत. अशोक खरात आता आपल्या तोंडातूनच नेत्यांची नावं सांगू लागलाय. SITने तशा प्रकारे त्याला जेरबंद केलाय. काल त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आणि महाराष्ट्रात मात्र आता एकच चर्चा आहे, त्या सगळ्या नेत्यांची नावं बाहेर काढा ज्याच्याशी अशोक खरातचे संबंध आहेत. महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, अंधश्रद्धेला न जुमानणारा महाराष्ट्र आहे. मग या महाराष्ट्रामध्ये जे नेते आहेत, त्या नेत्यांनी ज्या प्रकारचं राजकारण केलंय, त्या प्रकारे भोंदूबाबाशी जे संबंध ठेवले आहेत, तिथे जाऊन आपल्या भविष्य बघण्याच्या ज्या मागण्या होत्या, भविष्य बघायचं, आपल्या निवडणुकीचा फॉर्म कधी भरायचा आहे, आपल्या बाजूने निकाल कधी लागेल, हे सगळं बघायचंय. स्वतःचा हात त्याच्या हातात देऊन भविष्य बघण्याचे जे प्रयत्न केलेत, आता मात्र हळूहळू त्यांचे देखील भविष्य बघतानाचे व्हिडिओ बाहेर आलेत. अमावस्याच्या दिवशी अशोक खरातच्या बंगल्याच्या बाहेर असंख्य आमदारांच्या, नेत्यांच्या, खासदारांच्या, मंत्र्यांच्या गाड्या असायच्या. नेमके तिथे का जायचे? ते जादूटोणा करायचे का? या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? या सगळ्या आमदारांवरती, सगळ्या मंत्र्यांवरती कठोर कारवाई व्हावी. मग ते नेते कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जाणून घेऊया मित्रांनो, असे कोणकोणते नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला फसवलंय, मराठी माणसाला फसवलंय, एकंदरीत आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतःचं भलं मोठं आयुष्य, स्वतःचा पैशाचा संपूर्ण भंडार मोठा होण्यासाठी, स्वतःची राजकीय कारकीर्द बहरण्यासाठी ज्याने आपला हात अशोक खरातच्या हात देऊन आपलं भविष्य बघण्याचा प्रयत्न केलाय, त्या सगळ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी जोरदार ठरत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की फोटो असणं आणि कारवाई करणं याच्यामध्ये फरक आहे. कोणाचेही फोटो असतात. मग आता नेमके पुरावे काय सापडतायत? आता पोलिसांनी अशोक खरात याचा मोबाईल जप्त केलाय. मोबाईलमध्ये काही नेत्यांचे, काही मंत्र्यांचे नंबर्स वेगळ्या कोड वर्डमध्ये लिहिलेत. आता त्या नंबरची माहिती काढायला सुरुवात आहे. तेव्हाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नेमके ते नेते कोण आहेत ज्यांची माहिती आता SITकडे आली आहे, त्या नेत्यांची नावं लवकरच उघड होतील आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा हाहाकार उडेल की नेमके या नेत्यांनी काय काय केलंय. मित्रांनो, सगळ्यात मोठी बाब म्हणजे मोठमोठे अधिकारी असतील, अधिकारी महिला असतील, नेते असतील, या सगळ्यांनाच गंडवण्याचा प्रकार या अशोक खरातने केलाय. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हणून खरातच्या फाईलकडे बघितलं जाईल आणि हे सगळे काळेधंदे उघडे करून अशोक खरातला मोठ्यात मोठी शिक्षा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र करतोय. म्हणूनच आगामी काळात त्याच्यावरती जोरदार मोठी कठीण कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र देखील सध्या सरकारच्या सोबत असेल. परंतु सरकारचे जे मंत्री आमदार अडकलेत त्यांनाही कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेची आहे. सरकारने याचा प्रयत्न करावा.